शेवटी मंत्री हरला, सामान्य आंदोलक जिंकला. 40 वर्ष राजकारण करून जे मिळवलं ते सगळं मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी सामना करून गमावलं. ओबीसी मेळाव्यांच्या आडून मनोज जरांगे यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा छुपा पाठिंबा घेऊन मैदानात उतरलेले छगन भुजबळ जरांगे यांच्या हातात कॅच देऊन आउट झाले आहेत. एका सर्वसामान्य आंदोलकाने मंत्री छगन भुजबळ यांना घाम फोडला. लढाईचा सामना सुरू असताना 10 दिशात पराभव केला. महाराष्ट्रातील मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका जनतेलाच मान्य नाही. भुजबळांच्या सभा फ्लॉप चालल्या आहेत आणि जरांगेंना पाठिंबा वाढत आहे. जरांगेंची प्रत्येक मागणी सरकार मान्य करत आहे आणि भुजबळ मात्र आपल्याच समाजात दूर सारले जाऊ लागले आहेत. भुजबळांचे मेळावे सभा पूर्णपणे फ्लॉप चालले आहेत. ओबीसी बांधव भुजबळांच्या सभांना पाठ दाखवत आहेत आणि 2 पावलं मागे सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी पावलं उचलत आहे. यावरून हे लक्षात येतंय की 40 वर्ष राजकारणात असलेला एक मंत्री 40 वर्षांचा राजकीय अनुभव घेऊन एका सर्वसामान्य योद्ध्याच्या विरोधात उतरला होता, परंतु सपसेला पेशी ठरला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर सभांमधून मुक्ताफळं उधळली, आपल्या भाषेचा स्तर ढासळला व ते बदनाम झाले. ज्या मनोज जरांगे पाटील यांना भुजबळ बेवडा म्हणाले, माकड म्हणाले, सासऱ्याचे तुकडे खातो म्हणाले, तेच मनोज जरांगे शांत राहून जिंकले आणि उतावीळ होऊन भुजबळ हरले. मुळात भुजबळांनी ही लढाईच सुरू करण्याची गरज नव्हती. सरकारमध्ये राहून असली भाषा वापरलेली जनतेला कधीच चालत नाही. जनता असली भाषा कधीच सहन करत नसते. संविधानिक पदावर बसायचं, सरकारचे सगळे लाभ घ्यायचे आणि मुद्दा सोडून काही पण बोलत सुटायचं. मंत्रिपदाच्या अधिकाराने दुसऱ्याला तुडवण्याची भाषा करायची, दामटवण्याची भाषा करायची. याला पण मर्यादा असायला हवी. कुठलीही लढाई ही मर्यादित राहून नैतिकतेने असावी हेच भुजबळ विसरले. एकीकडे मनोज जरांगे मराठा समाजासाठी उपोषण करून मरायला तयार होते, स्वतःचा जीव धोक्यात घालून लढत होते, तर या उलट भुजबळांच्या स्टेजवरून जरांगेंचे हातपाय तोडण्याची भाषा केली गेली. इतका अतिरेक आवश्यकच नव्हता, पण तो घडवला गेला. आजचा काळ मंत्र्यांची, खासदारांची, आमदारांची दादागिरी सहन करण्याचा नाही. सामान्य जनतेला दादागिरी केलेली पटत नाही, आवडत नाही आणि छगन भुजबळ नेमकं हेच करून बसले आणि लोकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागत आहे, कारण ते सभा घेत आहेत पण लोक येत नाहीत. त्यांच्या बोलण्यातून संपूर्ण मराठा समाज तर दुखावला गेलाच. टाळ्या शिट्ट्या मिळवण्यासाठी भाषण करायचं असतं, पण आपल्या भाषणामुळे संपूर्ण समाज विरोधात जाईल असं कृत्य करायचं नसतं. पण असं कृत्य भुजबळांनी केलं, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा ढासळली, ते बदनाम झाले. एका सामान्य माणसाकडून पराभूत होऊन छगन भुजबळांनी आपलं नुकसान करून घेतलं आहे. राजकारणाच्या या लढाईत आरक्षणाचा हा विषय भुजबळांनी विनाकारण टोकदार पद्धतीने लढवला आणि त्यांची चुकीच्या पद्धतीने इमेज महाराष्ट्रभर पसरली. पण कौतुक केलं पाहिजे ते मनोज जरांगे यांचं, कारण राजकारणात नसूनही त्यांनी सर्वसामान्य आंदोलक बनून जी परिस्थिती हाताळली ती खूपच प्रशंसनीय आहे. मराठा समाजासाठी अविरत असा लढा त्यांनी दिला, त्यामुळं सरकारमध्ये असलेला मंत्री सुद्धा गुडघ्यावरती आला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा.